गणपती बाप्पा मोरया. आपला हात जगन्नाथ. चला ही बाजूला करतो ना नंतर भेटू. आता कधी झाला नारळ खाल्यावर बोलू. जर्नी स्टार्टेड टाका. हा मॅसेज टाकतो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सर्वांना, मी स्नेहा गवस माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आम्ही आता चाललो आहे भीमाशंकरला, पण आता मध्येच माळशेज घाट करणार आहोत. 5 तास झोपल्यानंतरचा व्लॉग. 5 तास झोपल्यानंतर माझा मित्र. अरे काय गाईस. तर आम्ही आता पोचलो आहे माळशेज घाटमध्ये. साक्षी पागल. माळशेज घाट हा पुणे आणि ठाण्याच्या सीमेवर असलेला असा सुंदर घाट रस्ता आहे. पावसाळ्यात तर ह्या घाटाचे सौंदर्य खूपच बहरलेलं असते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर इथून हा घाट मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे पावसाळ्यात इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. हा घाट पुण्यापासून 125 किलोमीटर आहे, तर मुंबईपासून 120 किलोमीटर असून कल्याण मार्गे इकडे येता येतं. पावसात तसं सुरक्षिततेसाठी इथे वर शासनाने योग्य ती काळजी घेण्यासाठी इथे आजूबाजूला रोलिंग्स बसवलेले आहेत. तरीसुद्धा पावसामध्ये प्रत्येकाने पर्यटन स्थळी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. इथून खालच्या दरीचा सुंदर असा नजारा दिसतो. मागच्या बाजूला दरी आहे आणि पूर्णपणे हिरवळ आहे आणि आजूबाजूला सुंदर असे धबधबे आहेत. माळशेज घाटावरची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे पर्यटकांसाठी खूप छान सोयीसुविधा केलेल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूला काही ठिकाणी सेपरेट पार्किंगची सुविधासुद्धा केलेली आहे. त्यामुळे इथून दिसणारा हा नजारा एकदमच सुंदर दिसतो. याची देही याची डोळा. जर या पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचा असेल तर प्रत्येकाने पावसाळ्यात या माळशेज घाटामध्ये नक्की यायला पाहिजे. इथले वातावरण क्षणात आपले रूप बदलत होते. सुखद गार वारा अंगावर येत होता. इथे बनवलेल्या वॉकवेने समोरच्या थंब पॉईंटपर्यंत जाता येते आणि आम्ही तिकडूनच जायला निघालो. आता आपण बघतोय तो म्हणजे थम्सअप पॉईंट. या पॉईंटच्या मागे तुम्ही बघू शकतात की बरेचसे व्ह्यू पॉईंट आहेत. इथे बनवलेले भरपूर सारे व्ह्यू पॉईंट इथून दिसतात आणि आपण बघितलं तर माळशेज घाटाच्या इथून सुंदर रोड आपल्याला बघायला मिळतो.
इथल्या या स्वर्गात वाटणाऱ्या वातावरणामध्ये भरपूर आनंद घेतला. रिफ्रेश व्हायचं असेल तर इकडे नक्की यायला पाहिजे. कोकणच्या बाजूने येणारे सर्व ढग इथे सह्याद्रीला अडतात आणि सगळीकडे ढगांची गर्दी होते. त्यामुळेच बहुतेक वेळा हा माळशेज घाट धुक्यामध्ये पूर्णपणे हरवलेला दिसतो. मागच्या बाजूला दरी आहे आणि पूर्ण अशी हिरवळ आहे. इथे समोर असा उभा असलेला तो कातळ आहे, त्याला ॲट्रॅक्टिव्ह स्टोन पॉईंट असं म्हणतात. या आजूबाजूला सुद्धा खूप मोठं असं डोंगर आहे आणि इकडे पूर्ण फोटोशूटसाठी खरंच खूप मजा येते. आम्ही इथे आल्यापासून ग्रुपचा कंटिन्यू फोटोशूट चालू आहे. हे दिवस पुढे जाऊन आठवताना खरंच खूप छान वाटेल. मी पहिल्यांदा आली आहे आणि ते खूप भारी वाटते. इथे माकडांपासून सावधान राहा. मोबाईल वगैरे नको घेऊन जायला म्हणजे बस. प्लास्टिकचा कचरा इकडे करायचा नाही आहे, नाहीतर माळशेज घाटा इतका सुंदर ठिकाण तुम्हाला दिसणार नाही. दुसऱ्या शेजारच्या गॅलरीमध्ये आम्ही जातो आहे. माळशेज घाटामध्ये हा लोकप्रिय असा स्पॉट आहे. सॅटर्डे संडे इथे गर्दी असतेच, पण तुम्ही आमच्यासारखं सकाळ सकाळ आलात तर गर्दी थोडी कमी दिसेल आणि इकडची मज्जा घेता येईल. खूप मोठा होता माळशेज घाट, संपला नाही, पण आम्हाला आता निघायचं आहे भीमाशंकरला, त्यामुळे आम्ही आता निघतोय. स्ट्रगल इज रियल ब्रो. काय ओकणारी माणसं आल्यात माझ्याबरोबर. मी नाही केली सुरुवात. हाने दरवाजा उघडा हे केले ना तेव्हा नाही. काय रे बॅगा टाकायला. अरे बॅगा काढल्याने बॅगा टाकेल कोण? त्यांना बोल ना. अँड फॅमिली रेस्टॉरंट आपण आलेलो आहोत इकडे. आता आपण इकडे लंच करूयात आणि नंतर आपण थोडं फ्रेश होऊन मग आपण भीमाशंकर मंदिरात जाणार आहोत. तर आमचं असं डिस्कशन झालं की काय आपण मागवावं, पण नंतर ठरत नाही काय मागवायचं ते. आणि आमची तन्वी आहे ना ती ठरवत आहे की काय मागवायचं. बघूया आता काय मागवतं. भीमाशंकरला आम्ही पोचलो आहे, पण पार्ट 2मध्ये मी भीमाशंकर दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.